Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू. साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. मुंबईत नवीन सीएनजी दर 84 रुपये प्रति किलोवर. नवीन दर आजपासूनच लागू. इंधनामधील दरवाढ अशीच कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. आठवड्यातून 3 दिवसच प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग भरवा. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी. इंधन दरवाढीमुळे शाळा बस सेवांवर परिणाम. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश. नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला. चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांची पोलिसांकडून धरपकड. आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा इशारा. कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको. गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकऱ्यांसह नेत्यांचा क्रांती महामोर्चात सहभाग. कांद्याला किमान 24 रुपये किलो भाव देण्याची मागणी. कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय. कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असं लोक आंदोलनात. मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत चर्चा. ठाणे, संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, रायगडच्या जागेसाठी शिंदे आग्रही. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीची बैठक बोलावली. विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता. पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी तर नाशिक आणि संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट. रविवारच्या शिंदे शहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता. भेटीदरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित. सूत्रांची माहिती. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारांसोबत भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो. वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे बंटी भांगडी यांसोबत. ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता. रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजीमाजी आमदारांची आज बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या तिन्ही मनीषा यांच्या मालमत्तांची चौकशी होणार. पेपर फोडून तिघींनी काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय. सीबीआयकडून मांढरे आणि हवालदार यांच्या घराची झाडाझडती. मोठेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर. बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी. काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याची माहिती समोर. मोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला पुन्हा नाशिकला पाठवणार. वैद्यकीय सुविधा आणि उपचार सुरू ठेवण्याच्या कोर्टाच्या सूचना. इराणवर अमेरिकेचा मोठा हल्ला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट. अब्बास बंदरावरही मोठे स्फोट. आयआरजीसीच्या बोटीवरील क्षेपणास्त्र प्रक्षेपकावर अमेरिकेचा हल्ला. अमरावतीत 24 तासात 7 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असल्याचं चित्र. अमरावती जिल्ह्यात तापमान 45 अंशांच्या पुढे. महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान. बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. नांदेडमध्ये केळीच्या बागा भुईसपाट तर मालेगावमध्ये डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त. शालेय साहित्य 20 ते 25% महागलं. सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तर, चित्रकलेच्या साहित्याच्या किमती वाढल्या. वाढत्या महागाईची शालेय साहित्यालाही झळ. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग 2 महिन्यात प्रवाशांसाठी खुला होणार. खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती. रेल्वे मार्गाचं 90% काम पूर्ण. लवकरच मध्य आणि हार्बर मार्गाची कनेक्टिव्हिटी वाढणार. सिद्धिविनायक मंदिर कॉरिडोरचा आराखडा समोर. उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडोर तयार केला जाणार. भाविकांना अधिक सुरक्षित
स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक कॉरिडॉर प्रकल्प हाती. कोल्हापूरच्या Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.